नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 111, 20 एप्रिल. ज्ञानप्रकाश. प्रकाश म्हणले की फक्त सूर्य व विद्युत प्रकाश माहीत असतो, पण श्रेष्ठ म्हणायचे तर ज्याला आपण गृहीत धरतो तो सूर्यप्रकाश फार किमयागार आहे व अद्भुत आहे. फक्त पावसाळ्यात सूर्यदर्शन झाले नाही तर तेवढ्यापुरते आपल्याला त्याचे महत्त्व पटते, पण खरे तर पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टीचे अस्तित्व सूर्यप्रकाशानेच घडते आणि वाढते. फक्त पृथ्वीच नव्हे तर चंद्र, आकाश, पाणी, वारा सूर्यप्रकाशामुळेच घडते आणि सूर्यप्रकाशावरच परिणाम करतो. या सर्वांवर सूर्यप्रकाश परिणाम करतो. तो फक्त उष्णतेच्या स्वरूपात न करता विद्युत चुंबकीय क्षेत्रावर पण होत असतो. वास्तविक सूर्य आपल्यापासून 150 लाख किलोमीटर दूर आहे, पण तरीसुद्धा त्याची किरणे जवळजवळ 8.3 मिनिटामध्ये आपल्यापर्यंत पोचतात आणि लख्ख प्रकाश पडतो. ह्या सूर्यप्रकाशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण वेदांत ह्या सूर्यप्रकाशाला चक्क अंधार ठरवतो. कठोपनिषदात यमराज आणि नचिकेत यांचा संवाद आहे. त्या दोघात आत्मज्ञानासंबंधी चर्चा चालू आहे. आत्मस्वरूप आहे आणि आत्मा शाश्वत आहे इतकाच अनुभव ज्ञानीपुरुषाला येतो. या अनुभूतीने माणसाच्या बुद्धीत प्रकाश पडतो. त्या दिव्य स्व आत्मप्रकाशाने माणूस आनंदमग्न होतो. त्यावर नचिकेता विचारतो की तो प्रकाश कसा असतो, मला त्या कसा कळेल. यमराज म्हणतो, आत्मज्ञान किंवा आत्मप्रकाश याबद्दल जरा विस्ताराने सांगतो. न तत्र सूर्यो अस्ति न तत्र चंद्रतारकम नेमा विद्युत तो भांती कुतो यमाग्नी. अर्थात ते म्हणतात की चंद्र, सूर्य, विजा, तारका, अग्नी यातले कोणीच आत्म्याला प्रकाशित करू शकत नाहीत. जसे कोणतीही वस्तू, व्यक्ती शेकडो वेळा डोळ्यासमोरून गेली असेल, पण जर आपले लक्ष नसेल तर त्याचा काहीही उपयोग नसतो. म्हणजे लक्ष जाऊन समजण्यासाठी जाणीवेची गरज असते. ही जाणीव ज्या प्रमाणात विपुल असते त्या प्रमाणात ज्ञानाच्या कक्षा विस्तृत असतात. ज्यावेळी ती अत्यंत विशाल होऊन सर्वव्यापी बनते त्यावेळी तिला जाणण्यास असे काहीही उरत नाही. म्हणजेच ती व्यक्ती स्वतःच्या व्यापक रूपाला जाणते. ही जाणीव कशी असते तर यमराज म्हणतात, ती जाणीव जिवंत असते, ती प्रेरक असते, गतिशील असते, आनंदमय असते. अर्थात अनेक वेळा त्यांचे वर्णन करोडो सूर्यप्रकाशा इतके दैदिप्यमान असे केलेले आहे, पण वेदांत त्याला ज्ञानप्रकाश संबोधतो. हे सर्व खूप रम्य वाटत असले तरी फिरून त्याच्या प्राप्तीच्या प्रयत्नासाठी वेदाज्ञांकडेच यावे लागते. त्यास जप, तप, ध्यान प्राप्तीच्या जोड लागते. थोडक्यात ही साधना म्हणजे आवरण छेदनाचा प्रवास असतो. त्यामुळे हा न संपणारा, न काळवणारा, लखलखीत आनंददायी आत्मज्ञान प्रकाश माणसाला मिळतो. पण यमराज म्हणतात, जेव्हा तशी अनुभूती साधकाला येते तेव्हा चंद्र, सूर्य, तारे, अग्नी कोणत्याच प्रकाशाची गरजच राहत नाही. वेदांना हेच अभिप्रेत आहे की प्रत्येक साधकाने अशा दिव्य प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करावी. आज धकाधकीच्या जीवनामध्ये असे प्रदीर्घ आवरण छेदन साधना आपल्याला अशक्य आहे. वेळच तेवढा उपलब्ध नाही आहे. म्हणून आपल्याला श्री महाराजांनी सोपा आणि प्रकाशाचा वेद प्रतिपादित मार्ग सांगितला की आपण नित्य अग्निहोत्र सुरू करू आणि त्या मार्गाने वाटचाल करू. पुढे थोडेच प्रयत्न करायला आपल्याला पाहिजेत. मग तेवढे करायला काय हरकत आहे. मग आपणही नक्की त्या दिव्य प्रकाश साध्य करू शकू. धन्य आत्मानंद आणि धन्य स्वप्रकाशानंद. नमस्कार.